नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या ठिकाणी एकतर या रस्त्याची क्वालिटी एकदम निकृष्ट दर्जाची असून या ठिकाणी ज्या सुविधा MSRDCच्या माध्यमातून ज्या मिळायला पाहिजे त्या टोलनाक्याच्या ज्यांच्याकडे ती कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्याकडनं त्या कुठल्याही सुविधेचा लाभ या इथलच्या प्रवाशांना होत आजपर्यंत झालेला नाही. आज काय झालं तर त्याचप्रमाणे मी या ठिकाणी माझं गाव येथून 2 किलोमीटर सोनेगाव हे आहे. या ठिकाणाहून मी बीड येथे काही कामानिमित्त चाललो असताना माझ्या गाडीतील फास्टॅगमधील रक्कम इथं लिगली कटून गेलेली असताना सुद्धा परत डबल टोल फाडण्यासाठी या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जबरदस्ती करण्याचं काम हे ठिकाणचे कर्मचारी व या ठिकाणचा मॅनेजर या ठिकाणची व्यवस्था की जाणून बुजून लोकांना सर्वसामान्य प्रवाशांना लुटण्याचं काम या टोल नाक्यावरती होत आहे. तरी मी सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मी यांच्या पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून या तालुक्याचा तालुका प्रमुख म्हणून काम करतोय. त्यांच्याकडे पण एक लेखी स्वरूपाची तक्रार देत आहे. आपल्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की अशा ठिकाणच्या टोलनाक्यावरती कठोरातली कठोर कारवाई करून या टोलनाक्याचं जे टेंडर ज्यांना दिलं आहे त्यांचं टेंडर रद्द करून नवीन टेंडर प्रणाली काढून एक चांगल्या सुविधा देणाऱ्या आणि ग्राहक प्रवाशांना त्रास न होऊ देणाऱ्या कंपनीला या ठिकाणचं टेंडर देण्यात यावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून. या ठिकाणी बोगस पावत्याचा विषय सुद्धा असा आहे की या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेत ज्या बाहेरच्या विदाऊट स्टेटच्या बाहेरच्या ज्या गाड्या येतात त्या ठिकाणच्या गाड्यांना कुठंतरी जिथं 300 रुपये टोल आहे त्याच्याकडनं बोगस पावती देऊन 150 रुपयाच्या टोलच्या माध्यमातून या ठिकाणी यांच्या माध्यमातून शासनाची सुद्धा फसवणूक या टोल नाक्यावरती केली जाते. त्याच्याबद्दल सुद्धा सखोल चौकशी करून या टोल नाक्यावरती आणि या कॉन्ट्रॅक्टरवरती वागणूक कशी दिली या ठिकाणी मॅनेजरकडे जर माणूस सोबत गेला त्या ठिकाणी जर त्या मॅनेजरला विचारण्याची पद्धत जर सर्वसामान्य प्रवाशाची जी असते की भाऊसाहेब आमच्याकडनं असा प्रॉब्लेम आहे तर या ठिकाणी त्या प्रवाशाला वागणूक दर्जाहीन आणि तुच्छ अर्वाच्य भाषेत बोलण्याचं काम निश्चितपणाने या ठिकाणचे कर्मचारी व या ठिकाणचं स्टाफ मॅनेजमेंट स्टाफ सर्वजण या ठिकाणी प्रवाशांना विनाकारण अडचणीत आणून त्यांना अरेरावीची भाषा करणं असेल. या ठिकाणचे स्थानिकचे कर्मचारी असल्यामुळे मॅनेजर असल्यामुळे स्थानिकच्या कर्मचाऱ्याला घेऊन या ठिकाणी त्या सर्व प्रवाशांना दमदाटी करून त्यांना लुटण्याचं काम या ठिकाणी या टोल नाक्यावरती होत आहे. जर हे न थांबलं जर नाही या 15 दिवसात तर निश्चितपणे ह्या टोल नाका शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाहीत.